नमस्कार मित्रमैत्रिणींनो, डेली बीट्स बाय संजू या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण घरच्या घरी पाईप क्लीनर वापरून असं सुंदर DIY क्राफ्ट बनवणार आहोत. हे फूल अगदी सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे. यासाठी एक पाईप क्लीनरची गाडी बास होते. तर हे फूल बनवताना तुम्हाला आपल्या बोटाच्या भोवती एक स्टिक गोल गुंडाळून घ्या. तसे 5 भाग करून घेऊन तुम्ही पाकळीच्या आकाराने अगदी हलक्या आकाराने सेम त्याला फोल्ड करून घ्यायचे. फोल्ड झाल्याच्या नंतर ते चहूबाजूने फिट्ट करून त्याला हलक्या हाताने अगदी पाकळीचा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि पूर्ण फूल तयार झाल्याच्या नंतर त्याला थोडंसं बाहेरच्या साईडने फोल्ड करून घ्यायचे, जेणेकरून आपला फुलाचा आकार छान दिसेल. याचप्रमाणे आपल्याला सगळी फुले बनवून घ्यायची आहेत. तर यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. सर्वप्रथम हा हँगर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक गोल रिंग. फुले बनवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या कलरची पाईप क्लीनर, जर समजा तुम्हाला एकाच कलरची फुले बनवायची असतील तर तुम्ही तसंही बनवू शकता. आणि ही सर्व फुलं जोडण्यासाठी आपण हिरव्या रंगाचा पाईप क्लीनर यूज करणार आहोत. तुम्हाला जर बोटाच्या सहाय्याने अवघड जात असेल तर तुम्ही एखादी स्टिक किंवा लायटर याला पण हे गुंडाळून तसे सेम भाग करून घेऊ शकता. इथे मी ग्लू स्टिक वापरून सेम 5 भाग करून घेतलेले आहेत आणि अगदी हलक्या हाताने त्याला पाकळीचा आकार देऊन घेतलेला आहे. नंतर यामध्ये एक येलो कलरची स्टिक घेऊन थोडासा भाग फोल्ड करून घेऊन आतमध्ये राऊंड करून घेऊन मी ग्लू स्टिकच्या सहाय्याने चिटकवून घेतलेला आहे. फुलामधील अगदी थोडासा भाग आपल्याला मागच्या बाजूला पाईप क्लीनरचा शिल्लक राहू द्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला तो ग्रीन स्टिकच्या सहाय्याने नंतर जोडता येईल. सेम अशाच पद्धतीने आपल्याला सगळी फुले बनवून घ्यायची आहेत. आणि नंतर ग्रीन स्टिकच्या सहाय्याने आपल्याला ती सगळी जोडून घ्यायची आहेत. 2-2 फुले आपण प्रत्येकी एका स्टिकला जोडून घेणार आहोत. त्यानंतर एक गोल रिंग घेऊन हिरव्या पाईप क्लीनरच्या सहाय्याने ती पूर्ण गोल गोल अशी कव्हर करून घ्यायची आहे. पूर्ण कव्हर झाल्याच्या नंतर आपल्याला हे जे 2-2 पाकळ्यांचे आपण हे करून ठेवलेले आहेत, तर असं एक सिंगल मोठी पाईप क्लीनर घेऊन हे फुले त्या पाईप क्लीनरला जोडून घ्यायचे आहेत. हे आपल्या अंदाजाप्रमाणे आपण मध्ये स्पेस सोडून प्रत्येकी जोडून घ्यायचं आहे, जेणेकरून फूल एकमेकांवरती नाही पडणार आणि प्रत्येक फूल दिसून येईल. तर अशा मी 3 लीफ तयार केलेले आहेत, जेणेकरून आपला जो हे हँगर आहे तो असा अगदी भरून आणि सुंदर दिसेल. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे सेम एका रंगामध्ये पण सगळी फुले करून घेऊ शकता. त्यावरती मोत्याच्या सहाय्याने पण तुम्ही डेकोरेशन करू शकता. मी इथे वेगवेगळ्या कलरची घेतलेली आहेत. असे माझे 2 बनवून झालेले आहेत आणि आता हे तिसरा बनवून मी त्याला जोडलेला आहे. आणि हा फुलांचा हँगर अगदी सुंदर आणि सोप्पा असा माझा तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तुम्हाला जर क्वेश्चन असेल तर कमेंट करून नक्की विचारू शकता. पुढे भेटू अशाच सुंदर व्हिडिओसोबत. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.